नमस्कार श्रोते हो, आजचे आपले पॉडकास्ट विशेष असणार आहे कारण आजचा आपला विषय आहे मेल सेक्स प्रॉब्लेम, पुरुषांच्या लैंगिक समस्या, प्रश्नोत्तरे भाग 1। रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी आजवर अनेक पुरुषांच्या लैंगिक समस्यांबाबत उपचार व मार्गदर्शन केले आहे। अनेक रुग्ण बरे केले आहेत। त्यांची नाड ही परीक्षेवरती उत्तम पकड व अभ्यास असून ते रुग्णाचे अचूक परीक्षण करून आयुर्वेदिक औषधाने पुरुषांच्या लैंगिक समस्या बरी करण्यात यशस्वी झाले आहेत। चला तर मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया। डॉक्टर रेणुशे सर, माझा पहिला प्रश्न, याबद्दल थोडे मार्गदर्शन करा। काही पुरुष एकदा सेक्स झाल्यावर पुन्हा करू शकत नाहीत, तर काही 3 ते 4 वेळा सेक्स करू शकतात। काय कारण? वय, सेक्सची आवड, त्याच्याबद्दलची माहिती, पार्टनर सक्रिय असेल आणि खाजगी जागा आणि दोघांना मिळणारा वेळ, यामुळे हे सगळं घडू शकतं। तसेच आपल्याला देखील करता यावे असा हट्ट कधीही करू नये। किती वेळा सेक्स होतो त्यापेक्षा जो होतो तो चांगला होतो का ते पाहावे। दिवसात जास्त वेळ केल्याने स्त्रीला विचारले की कामपूर्ती मिळालेली असतेच असे नाही। नेहमी तिचे मन तयार असतेच, त्यांना तोच आनंद मिळतोच असं नाही। काही जण पुरुष पार्टनर म्हणजेच आपल्या नवऱ्यासाठी तयार होतात, त्यांची मनापासून नसताना। काम जीवनामधील संवाद योग्य नसेल तर पार्टनरला सेक्स मधून आणतो की नाही ते देखील विचारात घेतलं जात नाही। दुसरीकडे दोघेही एकमेकांच्या संमतीने आवडीनिवडी सेक्स करत असे आहेत तर ते खूप छान आहे। ते लगोलग वारंवार सेक्स करू शकतात, पण एकमेकांच्या आवडीनिवडी समजूनच। सध्या समलिंगी पुरुषांचे प्रमाण बरेच दिसू लागले आहे। अशा वेळी मुलींनी स्थळ बघताना काय काळजी घ्यावी? मुला-मुलींची पदवी घेतल्यावर नोकरी व्यवसाय करत कमवते झाल्यानंतर लग्न होतात आजकाल। लग्न ठरवताना मुलांचे पगार, वय, घर, त्यांचं रंगरूप यावर भर दिला जातो। तसेच काहींना परदेश जाणारा, तिथे स्थायिक असणारा मुलगा योग्य वाटू शकतो। नेमके लग्न ठरवताना मुलाची लैंगिक आवड विचारात घेतली जात नाही। नंतर लक्षात येते की मुलगा होमोसेक्शुअल, समलिंगी, गे आहे। नपुंसकता, लैंगिक संबंध न ठेवणे, वारंवार लैंगिक संबंध टाळणे यामागची ही कारणे लवकर लक्षात न आल्याने वेळ जातो। आमच्या ओळखीची फॅमिली होती, आम्हाला असे काही वाटलेच नाही, मुलगा असेल, असा असेल असे आम्हाला वाटले नव्हते, अशी उत्तरे मुलीचे नातेवाईक देतात। खरे तर असे अंदाज करण्यापेक्षा त्यांची सेक्स आवड स्पष्टपणे विचारावी, म्हणजे ही फसवेगिरी होणार नाही। विवाहपूर्व मार्गदर्शन सक्तीने घ्यायला हवे। माझ्या मित्राला नपुंसकतेवर उपचारात 3 महिने पावडर आणि कॅप्सूल घ्यायला सांगितली, गुण नाही, असे का? यामागील शारीरिक कारणे कोणती आहेत का ते बघून उपचार ठरतो, पण 3 महिने पावडर घेणे हा उपचार नसावा असे वाटते। कारण सध्या मार्केटिंग करून हे पावडरचे महाग उपचार पेशंटकडे दिले जातात, ज्याने फायदा होत नाही असे बऱ्याच वेळा दिसून येतं। सिल्डेनाफिल किंवा टाडालाफिल ही औषधे काही केसमध्ये देतात, पण 3 महिने पावडर कॅप्सूल हे योग्य नाही। बऱ्यापैकी लॉजवर येणारे डॉक्टर, हॉटेलवर उतरणारे बोगस डॉक्टर अशा प्रकारची फसवणूक करताना दिसतात। फार्मा कंपनी वेगवेगळे आमिष दाखवून अशा बोगस डॉक्टरांना पेशंटना लुबाडत असतात। सेक्स समस्यांमध्ये पेशंट फसतो कारण त्यांनीच औषधे, मलम, स्प्रे, गोळ्या यांची सवय लावलेली असते। यात बरेच भोंदू फसवे डॉक्टर फसवतात। याला पूर्ण जबाबदार पेशंटची मानसिकता असते। सत्य काय माहिती करून घ्यायची तयारी नसते। डॉक्टरांची डिग्री पाहायची नाही, ते
खरे की खोटे हे पाहायचं नाही. कुठल्याही लॉजवर येणाऱ्या, हॉटेलवर येणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची आणि फसवून घ्यायची. डॉक्टरचं न ऐकता डॉक्टरांकडे औषध देण्याचा हट्ट करणे, बऱ्याच वेळा लिंगामध्ये, पेनिसमध्ये इंजेक्शन घेणे, लिंगाची मशीनवर कलर डॉपलर करून वारंवार तपासणी करणे म्हणजे काहीतरी ग्रेट आहे असे बरेच पेशंटना वाटतं. आणि फसला की मग ते गप्प बसतात, काही सुधारणा करत नाहीत. अशी ही केस असते. डिटेल केस समजून इतर तपासण्याही कराव्या लागतात, जसे की वीर्याची तपासणी, बऱ्याच वेळा कलर डॉपलर करावे लागतात. डॉक्टरांसमोर सगळ्या गोष्टी स्पष्ट मांडाव्या लागतात. गंभीर स्वरूप असेल तर नपुंसकता बरी होत नाही. पुढील शस्त्रक्रियेला पेशंट तयार असेल तर त्यानुसार दुसऱ्या सर्जन डॉक्टरची देखील कधी कधी मदत घ्यावी लागते. आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे काय महत्त्व आहे? वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये इतर कारणांबरोबरच जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनाविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्समधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोझिशन्स यांचीही माहिती मिळते. विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल यांची काळजी घेतली जाते, तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही. हे खेदजनक आहे. विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये स्त्री पुरुष लैंगिक अवयव व त्यांची कार्य, रचना, आजार त्याविषयी गैरसमज, HIV, एड्स, संतती नियमनाची साधने, मानसिक आजार आणि फसवणूक, पहिला सेक्स व त्याची भीती, भोंदू बोगस डॉक्टर, त्यांचे उपाय, पॉर्नोग्राफीमधील सत्य असत्य काय, त्यातून काय शिकण्यासारखं आहे काय नाही, या विषयांवर स्पष्ट माहिती दिली जाते. यामुळे दोघांच्या मनात भीती राहत नाही व पहिला सेक्स देखील यशस्वी करता येतो. लग्नानंतर देखील, परंतु पहिल्या सेक्स आधी ही सर्व माहिती देता येते. मार्गदर्शन हे 100% फायदेशीर ठरते. पहिल्या रात्री नवविवाहितांमध्ये संभोग मध्ये चुकतातच. बऱ्याच वेळा चुका काही ना काही होतात. हे विधान तितके खरे नाही. सेक्सची डिटेल माहिती तज्ञांकडून समजून घेतले की अडचणी येत नाहीत, चुकत नाहीत. पहिल्या रात्री जोश दाखवा अशा खोट्या जाहिरातीला बळी पडू नका. कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे? विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृती, पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसेच डॉक्टर बिनधास्त सांगतातही. गुदमैथून, मुखमैथून, नग्नता, सेक्स, विवाहपूर्व, विवाहबाह्य लैंगिक संबंध, LGBTQIA, हस्तमैथून, सेक्सचे प्रमाण, पॉर्न, शाकाहार, मांसाहार याबद्दल लज्जा, भीती निर्माण होईल असे सल्ले दिले जाऊ शकतात. विकृती म्हणून शिक्का मारला जाऊ शकतो. यामुळे नॉर्मल असलेले पेशंट देखील स्वतःला कधी कधी कमी लेखतात आणि मानसिक आजाराला, मनोशारीरिक आजाराला बळी पडतात. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते. ते तुम्हाला समजले तर तुम्ही तो सेक्स प्रकार बिनधास्त करावा. पोर्न फिल्ममध्ये स्त्रिया वीर्य पिताना दाखवतात. हे कितपत योग्य आहे? पॉर्नमध्ये सेक्समधील बऱ्याच विविधता दाखवल्या जातात. दोघांच्या इच्छेने होत असेल तर त्यात काही गैर नाही. काही विरुद्धलिंगी आणि पुरुष समलिंगी सेक्समध्ये वीर्य पितात. ते विषारी नसते किंवा शरीराला हानिकारक नसते. पण वीर्य हे कोणत्या गुप्त रोगाचे आहे का, HIV बाधित व्यक्तीचे आहे का, एवढे तपासायला पाहिजे.
शिवाय विविध पॉर्नमध्ये वीर्य मात्रा खूप दाखवली जाते, रंग वेगळा दाखवला जातो. ते खरे तर वीर्य नसतेच, ते वीर्यासारखा खाण्यास योग्य असा द्रव तयार केलेला असतो, तो खोटा असतो. प्राण्यांचे काही अवयव खाऊन सेक्स पॉवर वाढते का? सेक्स पॉवर, स्टॅमिना याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. ताठरता, जास्त काळ टिकणे, वीर्य मात्रा जास्त असणे, पुन्हा पुन्हा सेक्स करत राहणे याला सेक्स पॉवर जास्त असणे असे समजतात. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक विषय, जीवनविषयक शास्त्रीय माहिती दोघांनाही असणे आणि सेक्स करण्यासाठी असणारा अपेक्षित वेळ, जागा असणे हे महत्त्वाचे असते. प्राण्यांचे अवयव खाऊन सेक्स, स्टॅमिना, पॉवर वाढतो याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, हे खोटं आहे. नपुंसकत्वाचे काही प्रकार असतात का? नपुंसकता म्हणजे पुरुषाच्या लिंगाला पुरेशी ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता वीर्यपतन होईपर्यंत न टिकणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन, इम्पोटन्सी असे म्हणतात. त्यामागे मानसिक आणि शारीरिक अशी 2 कारणे आहेत. व्हिटॅमिन D3, टेस्टोस्टेरॉन, रक्त कमी असणे, झिंक कमी असणे याच्या कमतरतेमुळे आणि प्रोलॅक्टिन नावाचे संप्रेरक वाढल्यामुळे, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, क्रिएटिनिन रक्तामध्ये वाढल्यामुळे, रक्तातील साखर लेवल वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तसेच उच्च रक्तदाब, BP जास्त असणे, हायपरटेन्शन, कमी रक्तदाब असेल तरी देखील नपुंसकता येते. लिंगाला इजा होणे, नर्वस सिस्टीमला आजार किंवा इजा होणे यामुळे ताठरता जाते. कारण कोणतेही असले तरी सगळ्या केसेसमध्ये पहिले औषध सिल्डेनाफिल, टॅडाफिल हे वापरले जाते. काही गंभीर केसेसमध्ये लिंगात इंजेक्शन घेणे गरजेचे असते. तसेच व्हेनस लिकेज या समस्येवर शस्त्रक्रिया, ऑपरेशन हा पर्याय आहे. मानसिक कारणामुळे आलेल्या समस्येवर आधी सेक्स एज्युकेट करावे लागते. त्यात तो क्लिअर झाला तर एकाही गोळीची गरज नसते किंवा काही दिवस गोळी घ्यावी लागते. व्हॉट्सअप, गुगल विद्यापीठातून शिकून स्वतः औषधे घेणे टाळा. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, उपचार अपेक्षित आहे. पेपरमधील जाहिराती, मलम, तेल, काही पावडर यावर विश्वास ठेवू नका. लिंगाला तेल लावून मेकअप करत बसू नका. सेक्स लाईफ बोरिंग होणे सामान्य आहे का? सेक्स लाईफ मधला तोपणा, आसनांमध्ये काही नाविन्य नाही, नोकरी व्यवसायामधील स्पर्धा, मानसिक ताण यामुळे सेक्स मधला इंटरेस्ट काही काळ कमी होऊ शकतो किंवा नको वाटतो. हे ठीक आहे, पण त्यातून मार्ग काढावा. स्त्री पुरुष त्याचा प्रयत्न न केल्यास सेक्समध्ये सुधारणा करत नाहीत किंवा ठरवून शनिवारी रविवारी सेक्स करतात. तोही यशस्वी नाही झाला तर वाद होतो किंवा दोघेही नाराज होतात. व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक झाले पाहिजेत. म्हणजेच दोघांना कामजीवनाबद्दल शास्त्रीय माहिती हवीच, म्हणजे सेक्स बोरिंग होणार नाही. हॉट अटॅक आणि लैंगिक संबंध काय आहे? अशा लोकांना 2 मजली इमारत चढताना देखील बरेचदा त्रास होतो. पण छातीत दुखणे, दम लागणे असा काही त्रास होत नसल्यास त्या व्यक्तीने शारीरिक सुख घेण्यास हरकत नाही. 2 मजली इमारत चढताना होणाऱ्या ताणापेक्षा कमी ताण कामसुख घेताना हृदयावर पडतो. यावेळी हृदयाचे ठोके सरासरी 160 प्रति मिनिट इतके पडतात. काही मिनिटानंतर ते पूर्ववत होतात. खबरदारी म्हणून पुढील गोष्टी लक्षात ठेवा. 1. शारीरिक संबंधावेळी पूर्ण एकांत असावा. घाई गडबड नसावी. दबावाखाली संबंध ठेवू नयेत. 2. पुरुषाने स्त्रीवर आरूढ होण्यापेक्षा स्त्रीने पुरुषावर आरूढ होऊन संभोग करावा. 3. दोघांची इच्छा असल्यास मुखमैथुन, परहस्तमैथुन करायला हरकत नाही. 4. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर साधारणतः 90 दिवस संभोग सुख घेऊ नये.
पुरुषाला हार्ट अटॅक आल्यावर हे नियम आहेत. स्त्री पुरुष कुणालाही अटॅक आला तरी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे उत्तर म्हणजे सर्व आहे असे मानू नये. पुरुष लिंगाची लांबी आणि इंटरनेटवरील जाहिराती. इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात वेबसाईट्स पाहायला मिळतात. त्यातील शास्त्रीय कोणत्या व अशास्त्रीय कोणत्या हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. लिंगाची लांबी व जाडी वाढवण्यासाठी अमुक एक उपाय वापरावा, अमुक एक औषध वापरा, 100% परिणाम दिसेल, अशा फसव्या जाहिराती या वेबसाईटवर असतात. मुळात इंटरनेटवरील वेबसाईटवर कोणाचेही बंधन नसते. त्यामुळे कोणीही वेबसाईट बनवून वाटेल ती माहिती प्रकाशित करू शकतो. ती खरी आहे का हे पडताळणे म्हणूनच गरजेचे आहे. लिंगाच्या मुळाशी लिगामेंट्स असतात. शस्त्रक्रिया करून ते कापल्यास लिंगाची लांबी वाढल्यासारखी वाटते, पण प्रत्यक्षात तसे नसते, तर तो दृष्टीभ्रम असतो. शिवाय लिंग ताठल्यावर संबंध करताना बंध तुटल्याने लिंगाचा योनी प्रवेश काहींना व्यवस्थित होत नाही व लिंगाला इजा होण्याची शक्यता असते. तर दुसऱ्या पद्धतीत शरीराच्या दुसऱ्याच भागातून चरबी काढून ती लिंगामध्ये इंजेक्शनद्वारे देतात. त्यामुळे लिंगाची जाडी वाढल्यासारखी दिसते, पण ही चरबी काही दिवसात आत शोषली जाऊन लिंगाला वेडावाकडा आकार येऊ शकतो. थोडक्यात या दोन्ही पद्धती बेभरवशाच्या आहेत, यावर विश्वास ठेवू नये. उद्दीपित अवस्थेत म्हणजे ताठलेल्या अवस्थेत लिंगाची लांबी 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असल्यास संभोग व्यवस्थित होऊ शकतो. यात कोणतीही अडचण येत नाही, हे लक्षात ठेवा. 365 दिवस सेक्स. सध्या मार्केटमध्ये एक इंग्रजी पुस्तक आले आहे. त्याचे नाव आहे 365 दिवस सेक्स कसे कराल, असे आकर्षक शीर्षक असलेले एक इंग्रजी पुस्तक आले आहे. पुरुष 365 दिवस वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर सेक्स करू शकेल, पण प्रत्यक्षात एकाच स्त्रीबरोबर शक्य नाही, कारण त्यातले 50 ते 55 दिवस मासिक पाळीचे असणार. शिवाय फॅमिलीमध्ये सर्व कामातून प्रतिदिन असा वेळ मिळेलच असे नाही. स्त्रीची इच्छा असेल तर मासिक पाळीत सेक्स करणे गैर नाही, पण असे म्हटल्यावर आता कधीही सेक्स केला तर चालतो असा अर्थ काढणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रकारच्या सेक्स आसनांमध्ये दोघांची इच्छा असणे, संमती असणे महत्वाचे आहे. कोई भी फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं, हे लक्षात असू द्या. लठ्ठपणा आणि नपुंसकता यांचा संबंध काय आहे? मोठं पोट, मोठी कंबर आणि नपुंसकत्व. काही समाजामध्ये पुरुषाचे मोठे पोट असणे ऐश्वर्याचे, संपत्तीचे अभिमानास्पद लक्षण मानले जाते. काही परदेशी शहरात तो चयापचयाचा दोष, हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशरचे लक्षण मानले जाते. परंतु आता काही शास्त्रज्ञांनी मोठे पोट असणे याचा संबंध लैंगिक समस्यांशी सांगितलेला आहे. त्यात नपुंसकत्व, शीघ्र वीर्यपतन, पुरस्थ ग्रंथीचे आजार म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार यांचा समावेश होतो. कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ज्यांची कंबर 36 ते 100 सेंटीमीटर आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नपुंसकत्व, वीर्यपतनाच्या समस्या दिसून आल्या. शिवाय संभोगादरम्यान विविध आसनावेळी येणाऱ्या अडचणी यामुळे एकूणच या संभोग सुखावर पाणी फिरले जाते. हस्तमैथुन केल्याने ताठरता जाते असे लोक म्हणत असतात. खरे तर अतिलठ्ठपणा हे त्याचे एक कारण आहे. या लठ्ठपणात उच्च रक्तदाब, मधुमेह असेल तर लैंगिक समस्या तीव्र रूप धारण करतात. अशा वेळी उपचार करताना केवळ गोळ्यांचे सेवन न करता वजन कमी करणे, व्यसने बंद करणे, आहारावर नियंत्रण मिळवणे हे महत्त्वाचे पथ्य आहे. लहान मुलांच्यात पाहायचे तर गुटगुटीतच्या नावाखाली खूप गोलमटोल बाळ, पोट सुटलेले बाळ, 10-12 वर्ष वयाचे हे चांगले लक्षण नाही. तरुणपणी या मुलांना लैंगिक समस्या निर्माण होण्याची शक्यता खूप असतात.
वंध्यत्व आणि नपुंसकत्व म्हणजे काय? दोघांच्यात नेमका काय फरक आहे? वंध्यत्व आणि नपुंसकत्व म्हणजे काय? दोघांच्यात नेमका काय फरक आहे? पुढील पिढी निर्माण करण्यासाठी स्त्री किंवा पुरुषामध्ये काही कमतरता असणे, उदाहरणार्थ शुक्राणूंची कमतरता असणे, गर्भाशय, त्याच्यामध्ये बीजांड यातील दोष असणे, याला वंध्यत्व असे म्हणतात, म्हणजेच इनफर्टिलिटी. आणि पुरुषाला सेक्स करण्यासाठी आवश्यक ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता टिकवून ठेवता न येणे याला नपुंसकत्व, इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतात. यात सौम्य ते गंभीर समस्या असू शकतात. दोन्ही घडण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. दोन्ही प्रॉब्लेम्स हे अतिअस्तमयतून झोपेतील वीर्यपतन यांनी घडत नसते, हे लक्षात असू द्या. वंध्यत्वात पुरुषाला ताठरता येऊ शकते व ताठरता नसलेल्या पुरुषाचे वीर्य चांगले पण असू शकते. तसेच एकाच पुरुषात दोन्ही समस्या येऊ शकतात, पण गरज आहे ती तज्ञ डॉक्टरकडे जाऊन योग्य तपासणी आणि उपचार करण्याची, हे लक्षात असू द्या. हॉटेलमध्ये थांबणारे भोंदू पेनाइल डॉपलर कशी करतात? मुळात हॉटेलमध्ये थांबून व्यवसाय करणारे डॉक्टर पदवीधर नसतात, ते बोगस डॉक्टर असतात. कधीही कुठल्या लॉजवर, हॉटेलवर जाऊन डॉक्टरांना भेटू नका, ते बोगस डॉक्टर असतात, हे एक डोक्यात ठेवा. आणि पदवी असली तरी खोटे सांगून फसवतात ते. आता मोठ्या शहरात जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये असे क्लिनिक शोधा, भेटा, हॉस्पिटलना भेटा, आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांना भेटा की जे तुमच्या वंध्यत्व आणि सेक्सच्या समस्येवर उपाय करू शकतील. समाज लैंगिक समस्या झाली की घाबरतो, त्याचाच फायदा हे बोगस डॉक्टर उचलतात. कारण नसताना टेस्टोस्टेरॉन गोळ्यांचा भडीमार करून लोकांकडून पैसे उकळले जातात. डॉपलर तपासणी करण्यासाठी लिंगामध्ये इंजेक्शन देऊन ताठरता आणावी लागते. त्याचा प्रिंटेड रिपोर्ट, एक फिल्म, एक्सरे फिल्म रिपोर्ट जसा फिल्म मिळते तशी फिल्म सहित द्यावा लागतो. लिंग ओढून त्याला टेस्टर लावून लिंगातील पॉवर बघणारे असतात. असेच एका कंपनीने मशीन काढले आहे. ते खरे तर काही अधिकृत नाही, त्याचा उपयोग समस्यांचे कारण शोधण्यासाठी होत नाही, तरी ही एक शुद्ध फसवणूक आहे. रेडिओलॉजिस्ट, युरोलॉजिस्टच ही तपासणी करू शकतात, त्यामुळे योग्य डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. लॉजवरील आणि हॉटेलवरील बोगस डॉक्टरांना भेटू नका, फसवणूक 100% होईल. प्रश्न: मी 39 वर्षांचा आहे. 2 वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी वेगळे झाले आहोत. त्यामुळे मी अनेकदा अज्ञात लोकांशी सेक्स करत असतो. त्यांच्याशी सेक्स करताना मी कोणती काळजी घ्यायला हवी? उत्तर: अज्ञात महिलांशी किस करणं टाळा. तसंच निरोधही वापरा, ज्यामुळे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज किंवा कुठली लैंगिक समस्या उद्भवणार नाही. प्रश्न: माझा मुलगा 25 वर्षांचा आहे. तो रोज हस्तमैथुन करतो. तो टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातो. बराच वेळ तो टॉयलेटच्या बाहेर येत नाही. मला त्याची काळजी वाटते. तो सिंगल असल्यामुळे त्याची सेक्शुअल ऊर्जा हस्तमैथुनात वाया घालवत असल्याची भीती मला वाटते. उत्तर: तुमचा मुलगा इतका मोठा झाला आहे की त्याला आपलं चांगलं वाईट चांगलं कळतं. तुम्हाला घाबरायची गरज नाही. त्याला जर योग्य प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं तर काहीच समस्या उद्भवणार नाही. तुम्ही त्याला सेक्सवर आधारित काही पुस्तकं देऊ शकता की जेणेकरून त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि तो हे चुकीचं काम करणार नाही. किंवा आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांना भेटून त्याचं मेडिकल काउन्सिलिंग करून घ्या की जेणेकरून 4 ते 5 सेशनमध्ये त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर तो हा प्रॉब्लेम कायमचा सोडून देईल. स्त्रीला उत्तेजित कसे करावे? लैंगिक संबंधांमध्ये कोणतीही जबरदस्ती नसेल किंवा एकमेकांचा आदर ठेवत संबंध ठेवले गेले तर लैंगिक सुखाचा आनंद जोडीदारालाही घेता येतो.
केवळ स्त्रीला उत्तेजित करण्यापेक्षा लैंगिक सुखाचा आनंद दोघांनाही कसा घेता येईल यावर विचार व्हायला हवा. शिवाय संभोग करताना गर्भधारणा टाळायचं असेल तर योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं फायदेशीर राहील. पुढे सांगितलेलं उत्तर केवळ उत्तेजना निर्माण कशी होईल या व्यतिरिक्त लैंगिक सुखाचा आनंद कसा घेता येईल या दृष्टीने सांगितले आहे. तुम्ही ज्या जोडीदारासोबत समागम म्हणजे संभोग म्हणजे सेक्स करता त्याच्याबद्दल आदर असणं महत्वाचं आहे. जोडीदाराच्या कलेने त्याला कोणत्या गोष्टींमधून कृतींमधून आनंद मिळतो हे पाहणं लैंगिक उत्तेजनेसाठी महत्वाचं असतं. लैंगिक संबंधामध्ये हस्तमैथुन करताना किंवा कुठल्याही प्रकारे लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. हा सुखाचा बिंदू गाठल्यावर शरीराला मनाला एकदम हलकं शांत वाटू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये ऑर्गॅझम असं म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही ऑर्गॅझमचा अनुभव येतो. स्त्री पुरुषांच्या ऑर्गॅझम बद्दल अधिक माहिती पुढे सांगतो. पुरुषांमधील ऑर्गॅझम हे काय असतं तर लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर पुरुषाचं लिंग ताठर होऊ लागतं, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो, पण हा ताण हवासा वाटत असतो. लिंग ताठर झाल्यानंतर काही काळाने हा ताण अगदी टोकाला पोहोचतो आणि त्याच क्षणी लिंगातून वीर्य बाहेर येतं. याला वीर्यपात म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये याला इजॅक्युलेशन असे म्हणतात. ऑर्गॅझम नंतर लिंग परत शिथिल होतं आणि शरीराला मोकळं हलकं वाटू लागतं. पुरुषांचा ऑर्गॅझम वीर्य बाहेर येण्याशी निगडीत आहे असे समजून घ्या. तर स्त्रियांमधील ऑर्गॅझम बद्दल माहिती सांगतो. स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहीत नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑर्गॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनीमध्ये क्लायटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लायटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं, पण त्याची आतली रचना संपूर्ण योनीमध्ये चिकटलेली असते. क्लायटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनी व योनी मार्गातील तसेच गुदद्वाराचे स्नायू प्रसारण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्र किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑर्गॅझम यायला मदत होते. स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एक ताल एक रूप झाले असतील, एकमेकांच्या कलेने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑर्गॅझमचा अनुभव येतो. मात्र दरवेळी असं होईलच असं नाही. मात्र लैंगिक संबंधांमध्ये दोघांनाही हे सुख अनुभवण्याचा अधिकार आहे. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. सरांचे MD मेडिसिन झाले आयुर्वेदामध्ये आणि सर रत्नागिरीमध्ये गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. सरांनी आतापर्यंत अनेक पुरुषांच्या लैंगिक समस्याचे रुग्ण आयुर्वेदिक औषधाने पूर्ण बरे केले आहेत. रुग्णांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा व औषधांचे साईड इफेक्ट टाळावेत व दीर्घायुष्य व्हावे. कारण ब्याज फीमध्ये औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु त्याचे खूप सारे साईड इफेक्ट असतात. तसे साईड इफेक्ट आयुर्वेदामध्ये नसल्यामुळे आयुर्वेद थेरपी खूप सुरक्षित असते. सर तुमच्याकडून पुरुषांच्या लैंगिक समस्यांबाबत खूप खूप माहिती मिळाली. अनेक उपाय तुम्ही थोडक्यात सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक सूचना, ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे हवे असतील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांचा पत्ता आहे प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी, महाराष्ट्र. कुरिअरद्वारे औषध पाठवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. धन्यवाद. आजचा आपला विषय आहे मेल सेक्स प्रॉब्लेम, पुरुषांच्या लैंगिक समस्या.
प्रश्नोत्तरे भाग 1. हे पॉडकास्ट तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या मित्रांमध्ये लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.